राज्यामध्ये त्यांचा झंझावती दौरा असा चाललेला पाहतोय। आज तुम्हाला असं वाटत होतं की दिल्लीला त्या निवडणूक आयोगाच्या पुढे काही गोष्टी मांडायच्या होत्या, त्यामुळं आदरणीय प्रदेशाध्यक्ष तिकडे जातील का काय असं वाटत होतं। परंतु लोकांना दिलेला वेळ, कार्यकर्त्यांना दिलेला वेळ हा त्यांनी महत्त्वाचा मानला आणि म्हणून नगर जिल्ह्यातनं आज आपल्या शिरूर तालुक्यामध्ये तळेगाव ढमढरे येथे आज ते आवर्जून उपस्थित राहिलेत। शिरूर हवेली तालुक्यातील उपस्थित सर्व कार्यकर्ते, हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मला वाटतं बापू एक मीटिंग चाललेली होती, विकासराव चालू आहे ना अजून मीटिंग, त्यामुळं आपण पण कार्यकर्त्याला सांगितलं की ते पण महत्त्वाचं आहे, तिथं पण बिनविरोध होता असेल तर आनंद आहे म्हणून त्या ठिकाणी आपण उपस्थित राहावा। आज या ठिकाणी दोन्ही आपले अध्यक्ष विश्वासराव ढमढरे आणि संदीपजी गोते हवेलीचे दोघेही चांगल्या पद्धतीने काम करतात। तुम्हा आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर या तालुक्यातून तुमच्यासारखी आमच्यासारखी सामान्य जनता पाठीशी उभी राहिली, कारण हा तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी पवार साहेबांनी चासकमांसारखं एक मोठं धरण आणि त्या धरणाच्या मधून भिजणारं क्षेत्र की आपला तालुका राज्यात जवळपास 80% जास्त बागायत होतो, याचं श्रेय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना जातं। रांजणगाव गणपती MIDC असेल, सणसवाडी असेल, अशा अनेक ठिकाणी जे औद्योगिक क्षेत्र ज्याची डेव्हलपमेंट आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात चाललेले, त्याचं सगळं श्रेय या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना जाते। या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक अडचणीवरती मात देत देत आपल्या पक्षाला बळकटी देण्याचं काम आदरणीय जयंतराव पाटील साहेब करतात। युवा नेता म्हणून महबूब भाई त्या ठिकाणी तोही पहिल्या दिवसापासून चांगली साथ पक्षाला देताना मी पाहतोय। खरं म्हणजे आपल्याला सगळ्याला माहिती की आपल्या कारखान्याची अडचण, त्या अडचणीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यापुढं आपलं सगळं दुखणं मांडण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय जयवंतराव पाटील साहेब यांनी केलं आणि सगळी वास्तवता त्यांना जवळनं पाहिली, जवळनं माहिती की कशा परिस्थितीनं आपण त्याला तोंड देतोय। मी आज सगळं बोलत नाही, आजपर्यंत फार त्या विषयावरती बोललो नाही, योग्य वेळेला निश्चितपणे त्या विषयावरती सविस्तर बोलल, परंतु ह्याची सगळी माहिती आदरणीय जयवंतराव पाटील साहेब यांना खडा ना खडा माहिती आहे, कारण साखर धंद्यातलं त्यांचं नॉलेज खूप चांगलं आहे। त्यामुळे त्यांना बँक काय, कारखाना काय, अडचणी काय याचे बारकावे सगळे माहिती आहे। उद्या काय होईल माझ्या राजकारणातलं मी कधी तमा केलेली नाही, मी पहिल्या दिवसापासून आहे। मी आदरणीय जयवंतराव पाटील साहेबांच्याकडे पहिल्याच दिवशी 2 तारखेला मी त्यांची भेट घेतली, ज्यावेळेला काही घटना घडल्या, दुपारपर्यंत ज्यावेळेला पक्ष एकत्र होता, त्याच्यानंतर काही घटना घडल्या, त्याच्यानंतर मी स्वतः त्यांची भेट घेतली आणि मी सांगितलं मी ठामपणे पवार साहेबांच्याकडे आमच्या काही कागदपत्रावर सह्या घेतल्या, तोपर्यंत पक्ष एकत्र होता, आम्ही विश्वासानं सह्या केल्या, आम्ही कशावर केल्या हे माहिती नाही, परंतु सह्या केल्या आम्ही। ही गोष्ट त्यावेळेला जयवंतराव पाटील साहेब यांना सांगितली। निर्मळ मनाने मी 1976 सालापासून पवार साहेबांच्यावरती प्रेम करणारा एक माणूस आहे। 1976 पासून त्यावेळेला राजकारणातलं फार गंध नसेल, पण शरद पवार जिंदाबाद मारणारा मी कार्यकर्ता आहे हे अनेक लोकांना माहिती नाही। आणि नंतर 92 सालाचं चित्र बदलल्यावर मग मी दादांच्याकडे ज्यावेळेला दादा राजकारणात आले त्यावेळेला पवार साहेबांच्याकडे गेल्यानंतर पवार साहेबांना जर अशोक तू माझ्याकडे नाही यायचं तिकडं जायचं, मी नेहमी प्रामाणिकपणे राहिलो। आपल्याला माहिती घेतल्या जिल्हा परिषदेच्या त्या काळातल्या निवडणुका तुम्ही पाहिल्या, आपण पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, पण अनेक लोकांना ज्यांना पद दिली, कुणी उपाध्यक्ष झाला, कुणी अध्यक्ष झाला, कुणी बांधकामचा चेअरमन झाला, ते किती पक्षाशी एकनिष्ठ राहिले तुम्ही आपण सगळे बारकाईने जाणतोय। त्यामुळे त्याही विषयावरती पुढे कधीतरी बोलेल मी व्यवस्थितपणे, सविस्तरपणे, पण आदरणीय जयंत पाटील साहेब यांचे विचारच आपल्याला ऐकायचे आहेत, कारण आत्ताच आपण 2 तासापेक्षा जास्त उशीर झालेला आहे। त्यामुळे मी फारसं न बोलता आदरणीय जयंत पाटील साहेब आवर्जून आपण आम्हाला वेळ दिला, इथं आलाय,
त्याबद्दल मी तालुक्याच्या दोन्ही शिरूर आणि हवेलीच्या वतीनं आपलं खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपणाला मार्गदर्शन करतील आपले सर्वांचे लाडके आणि प्रदेशाचे आपले अध्यक्ष नामदार जयंतराव पाटील हे आपल्याला मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी मी एकच सांगतो, इकून आले 100 तिकून आले 100, जयंत पाटील एकच नंबर. आपली ओळख पूर्वीच व्हायला पाहिजे होती. आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि या विभागाचे आमदार अशोकराव पवार बापू, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, महाराष्ट्र युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, महिला जिल्हा अध्यक्षा भारतीताई शेवाळे, शिरूर तालुक्याचे अध्यक्ष विश्वास काका डमडेरे, युवक जिल्हा अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, आमचे प्रवक्ते विकास लवांडे, तालुक्याचे अध्यक्ष युवकांचे तुषार दसगुडे, महिला तालुकाध्यक्ष विद्याताई भुजबळ, संदीप बोथे, सर्वच व्यासपीठावरील आणि समोरील मान्यवर, पहिल्यांदा 2 तास उशीर झाल्याबद्दल माफी मागतो. मी ह्या कल्पनेत होतो की शिरूरला कार्यक्रम आहे आणि गाडीत अशोक बापू मला घ्यायला आले त्यावेळी मला लक्षात आलं की शिरूर नाही तर अजून पुढं कार्यक्रम आहे. आजच आपण मी अशोक बापूंना म्हटलेलं मी नगरची सभा करून मीटिंग करून पुण्याला जाणार आहे. जाता जाता शिरूरला एक 5-25 प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवा, जास्त बोलू नका. बापू म्हटले की ठीक आहे, मग नक्की किती बोलू? तर मी म्हटलं 25-30 कार्यकर्त्यांना बोलवा. आणि त्यानंतर मी माझे दौरा सुरू करण्याच्या आधीची ही चर्चा होती, कारण मला आपल्याला फक्त अनौपचारिक भेटून पुढे जायचं होतं. पण तरी देखील एवढी मोठ्या संख्येनं आपणा सर्वांना अशोक बापूंनी आपल्या तालुका अध्यक्षांनी आणि सगळ्यांनी इथं बोलवलं. तुम्ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांना सर्व माहिती आहे असं मला वाटतं. तुम्ही सगळे ज्ञानी आहात, परिस्थितीची जाण आहे. संकट मागच्या काळात किती मोठ्या प्रमाणात आणली गेलेली आहेत गेल्या 6 महिन्यात, हेही आपणा सर्वांना माहिती आहे. पण मला विशेष कौतुक वाटतं ते अशोक बापूंच्या निष्ठेचं आणि सामर्थ्याने ठामपणाने राहण्याचं. पवार साहेबांचं सगळ्यात मोठं बळ काय आहे तर अशोक बापूंच्या सारखे कार्यकर्ते नेते त्यांच्याबरोबर आहेत. सत्तेपुढे न झुकता पडेल ती किंमत देण्याची मानसिकता अशोक बापूंची आज नाही, गेले काही महिने मी बघतोय. त्रास होतोय, त्रास दिला जातोय. कारखान्याचा प्रश्न जवळपास सुटला असता तो जटिल कसा होईल यासाठी काही घटना घडल्या. राज्य बँकेने चालू कारखाना चालू राहावा यासाठी प्रयत्न करायचे असतात. विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूरला आहे. 1-2 वर्ष काहीतरी बंद होता. कर्ज फार मोठं होतं. भालके साहेब आमदार होते तेव्हा. राज्य सरकारमध्ये मी मंत्री असताना भालके साहेबांच्यासाठी मंत्रिमंडळात ठराव करून त्यांना गॅरंटी देऊन कर्ज देण्याची व्यवस्था एकदा नाही 2दा आम्ही सगळ्यांनी केली आणि मी त्यात बराच पुढाकार घेतला होता. पण दुर्दैवाने काही प्रश्न आले, कारखाना बंद पडला, मॅनेजमेंट बदलली, नव्या लोकांनी कारखाना ताब्यात घेतला, निवडणुकीने निवडून आले.
पहिली मॅनेजमेंट जी होती, भालके साहेबांचा मुलगा वगैरे, ते माझे अतिशय जवळचे होते. दुसऱ्या मॅनेजमेंटची लोक लांबून लांबून ओळखीची होते. पण आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे म्हटल्यावर त्यांनाही मदत करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं. त्याने राज्य बँकेकडून कर्ज काढलं. राज्य बँकेने 3 वर्ष त्याला दिले पैसे, त्याचं टॅगिंग केलेलं नव्हतं. पण कुणीतरी तक्रार केल्यानंतर टॅगिंग सुरू झालं आणि टॅगिंग एवढं मोठं सुरुवात करायचा प्रयत्न झाला की तिथल्या अभिजित पाटलांना बँकेला विनंती करता करता नाकीनं वाढलं. आम्ही बँकेला सांगत होतो की कारखाना चालू राहिला पाहिजे, पण त्या बँकेनं योग्य वेळी योग्य टॅगिंग केलं असतं तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. टॅगिंग न करताच 2 वर्ष सीझन झाला, दुसरा सीझन का तिसरा सीझन हा. आता टॅगिंग करायचं म्हटलं तर मर्यादित टॅगिंग केलं पाहिजे, कारखानाही चालू राहिला पाहिजे आणि बँकेचे पैसे वसूल झाले पाहिजेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन बँकेने डायरेक्ट पोलिसच पाठवली, म्हणजे जप्तीच पाठवली आणि त्याचं गोडाऊन ताब्यात घेण्याचा देखील आता प्रयत्न 12 तारखेला शेवटची तारीख आहे. त्यानंतर बँक त्यांचं गोडाऊन ताब्यात घेणार. पर्यायाने कारखाना चालू असणारा कारखाना बंद पडण्याची शक्यता आहे. म्हणजे राज्यातली सहकार बँक सहकार कारखाने चालायला पाहिजेत म्हणून काढलेली बँक. कारखाने चालवताना अडचणी असतातच, पण कारखाने चालू असताना अडचणीवर मात करण्यासाठी बँकेने मदत करायची. ती बँकच आता चालू सीझनमध्ये, सीझन संपल्यावर काही करता येतं, पण चालू सीझनमध्ये किंवा सीझन चालू असताना मदत करायची बँकेची दृष्टी असायला पाहिजे. का तर कारखाना महत्त्वाचा नाही, कारखान्याला ऊस उत्पादक जे ऊस पुरवठा करतात त्या शेतकऱ्याच्याकडे बघून असे निर्णय घ्यायचे असतात. पण या बँकेनं, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं हे निर्णय घेताना असमर्थता दर्शवली. वेगवेगळी कारणं असतील. तेच प्रकार इथं अशोक बापूंच्या कारखान्यासाठी झालेला आहे. आणि त्यामुळं अशोक बापूंना प्रचंड मनस्ताप, त्रास होतोय. तुम्हा सर्वांना, आपल्या पार्टीला त्रास होतोय. कदाचित शेतकरी या बाबतीत बोलत असतील आणि त्यामुळं लोकांना हे समजावून सांगितलं पाहिजे की कारखाना चालू झाला असता पण कशामुळे बंद पडला. कारखाना चालूच झाला असता पण थोडीशी मानसिकता राज्य बँकेची अचानकपणाने बदलल्यामुळे तो कारखाना चालू होता होता थांबला. हे तुम्ही लोकांना जरा समजावून सांगा. सविस्तर योग्य वेळी खुलासेवार आपण बोलू, पण आपल्याला मानसिकता लक्षात आली पाहिजे की या राज्यात सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. ते काय अशोक बापू किंवा ते अभिजित पाटलाच्या मालकीचे नाहीत. ते टिकले पाहिजेत, वाढले पाहिजेत, चालले पाहिजेत, अशी मानसिकता मला आता दिसत नाही. महाराष्ट्रात खाजगी कारखान्यांना आता अधिक महत्त्व द्यायला लागलेत लोक आणि सहकारी कारखान्यांचं महत्त्व हळूहळू कमी व्हायला लागले. हा दुसरा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समोरचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. पुढच्या 2-4 वर्षात याचे परिणाम देखील आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील. आज आपण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अशोक बापूंना मागच्या वेळी घड्याळाच्या चिन्हावर आपण निवडून दिलं. काल संध्याकाळी 2 महिन्यानंतर, हिअरिंग संपल्यानंतर 2 महिन्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय दिला. निर्णय काय दिला तर 2019 साली या पक्षामध्ये वाद झाला, वाद होता आणि त्या वादाचा परिणाम म्हणून 9 जणांनी विरोधी बाजूला शपथ जाऊन घेतली आणि मग आमदार जास्त गेले. म्हणजे हे सगळेच आता पक्ष तिकडे सरकवला त्यांनी. 2019ला ज्यावेळी आयोगाच्या निकालाच्यावर बोलतोय मी, काही झालं, पुन्हा आपलं सरकार स्थापन झालं. मी आणि छगन भुजबळ यांनी शपथ घेतली शिवाजी पार्कवर. त्यानंतर माझ्याच सहीनं पवार साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आणि मंत्री अशी यादी माझ्या सैने मी उद्धव ठाकरेंना दिली, मुख्यमंत्री असणाऱ्यांना, आणि उरलेल्यांनी शपथ घेतली. आता याच्यात वाद कुठं आला? मी गटनेता म्हणून होतो पक्षात, मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून होतो, माझ्याच सैने सगळे महाराष्ट्रातल्या आमदारांची एबी फॉर्म दिले. अशोक बापूंना माझ्या सहीचाच एबी फॉर्म आहे. जर मीच योग्य नाही, माझी निवड योग्य नसेल, तर ह्या सगळ्यांच्या निवडी घरी गेल्या पाहिजेत की नाही? सगळे एबी फॉर्म देणाराच चुकीचा होता किंवा तो अवैध होता म्हटल्यावर हे सगळे घरी गेले पाहिजेत. म्हणजे या देशामध्ये तारतम्य सोडून कारभार चाललेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता अशोक बापूंना विधानसभेवर तुम्ही निवडून दिलं, तो पक्ष आणि ते चिन्ह काल संध्याकाळी आपल्या हातातनं काढून घेण्यात आलं. पवार साहेबांच्या शिवसेनेची केस आणि आपली केस याच्यात बराच फरक आहे. इथं आपले संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांनी हा पक्ष वाढवला, 25 वर्ष मेहनत केली, त्यांच्यामुळे या पक्षाला लोक मतं देत होती. त्यांच्या डोळ्या देखत त्यांचा पक्ष काढून घेण्याचं पाप या देशात झालं. मला वाटतं भारतातल्या मान्य सामान्य माणसाची सदसद विवेक बुद्धी जर शाबूत असेल तर जे आज राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं ते या भारतातल्या सर्व पक्षांचं होऊ शकतं आणि या देशातली लोकशाही पूर्ण संपू शकते. याचा विचार सामान्य माणसाने आज केला पाहिजे. तुमच्या हातामध्ये काय? एक मत देता, एक आमदार निवडून देता, तोही आमदार खरेदी केला जातो आणि घेऊन गेला जातो. कुठल्याही पक्षातनं निवडून या, पण ते आमदार आम्ही लोहचिंबकासारखे खरेदी करू शकतो, पळवून घेऊन जाऊ शकतो. ही लोकशाही आज भारतात सध्या चालू आहे. त्यामुळे न्यायाचं काम चालू नाही. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमदार गोळीबार करायला लागलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की नाही? आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये शिरून गोळीबार केला. हा, गणपत गायकवाड. गुन्हेगाराचं शक्यतो नाव घ्यायचं नसतं म्हणून मी घेतलं नाही, पण ठीक आहे. कारण आता ती गुन्हेगार आहेत. ज्याच्यावर गोळ्या झाडल्या तो बरा आहे का बिघडला का आहे का नाही ही माहित नाही. बातमी एक ओळ नाही कुठं. त्याची प्रकृती सुधारते आहे, तो आता घरी गेला, काहीतरी बातमी यायला पाहिजे की नाही चौकटीत कुठंतरी. कवा वाचली का बातमी? त्याचं काय झालं हा तर पुढचाच प्रश्न आहे. पण आज राज्याच्या भारतीय जनता पक्षाचे एक आमदार गोळीबार करतात. कुणावर? दुसऱ्या कुणावर नाही, तर दुसऱ्या सत्तारूढ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्यावर. मुख्यमंत्र्यांच्या पक्षातल्या 3-4 पदाधिकाऱ्यांना जाऊन गोळ्या झाडायची गरज भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना का भासली? एवढी तर चौकशी कराल की नाही? का काहीच बघायचं नाही ठरले आपलं? आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमदार गोळीबार केल्यानंतर मुलाखत देतो आणि सांगतो की मुख्यमंत्र्यांचे गुन्हेगार तयार करण्याचं काम इथं चालू आहे, गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम चालू आहे, मी मुख्यमंत्र्यांना करोडो रुपये दिलेले आहेत. हे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतले प्रश्न खरे का खोटे आम्हाला माहीत नाही, पण त्याने टीव्हीवर मुलाखत दिली की नाही ह्याची चौकशी व्हायला पाहिजे की नाही? तो आमदार म्हणतोय म्हटल्यावर खरंच समजलं पाहिजे. आज सगळ्यात मोठी समस्या ही आहे की सगळ्या एजन्सीज राज्य सरकारच्या या सरकारचं संरक्षण करण्यात आणि त्यांना वाचवण्यात गुंतलेल्या आहेत. सामान्य माणसांच्यासाठी या एजन्सीज आता काम करत नाहीत. पोटतिडीक आणण्यासारख्या या घटना आहेत. काल परवा एक आमदार एकनाथ शिंदेंच्या गटाचे म्हटले छगन भुजबळ मंत्री, त्या छगन भुजबळांच्या पेकाटात लाथ घाला आणि त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा म्हटले की नाही? मग मुख्यमंत्र्यांनी
किंवा 2 उपमुख्यमंत्र्यांनी त्या आमदाराला दम दिला असं कुठं ऐकलं का तुम्ही? त्याला बडबडले, त्याला काढून टाकला, ऐकलं का? लवांडे तुम्ही ऐकलं असेल तर बोला, ऐकलं का? असं कधी झालं का काय? या राज्याच्या सत्तेत असणाऱ्या, मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांनी पण ते सहन करावं लागते, काय करणार? आपला बल्ल्या झालाय त्यामुळे ते स्वीकारावं, सहनच करावं लागतंय. एकनाथ शिंदेची सहनशीलता तर काय विचारू नका. सगळ्या त्यांचे जे 40-50 आमदार आहेत त्या सगळ्यांचं सगळं सहन करावं लागतं बिचाऱ्यांना. आज आपल्या सर्वांनी या राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर राज्य सरकार प्रचंड 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 अशा गोंधळात अडकलेलं आहे असं माझं मत आहे. आमच्या आता काही सभांना कॉन्ट्रॅक्टर वगैरे काही यायचे बंद झाले, पूर्वी यायचे, जरा सत्ता होती त्यावेळी. पण तुमच्यापैकी काही जणांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र असतील तर त्यांना सल्ला द्या. त्यात काय आश्चर्य, सत्तेच्या जवळच कॉन्ट्रॅक्टर असतात, त्यामुळे मंत्र्याला काही सुचतच नाही, सगळे कॉन्ट्रॅक्टर असतात. त्या संदर्भात पहिली गोष्ट अशी आहे की सगळ्या कॉन्ट्रॅक्टरने मिळून एक अर्ज दिला सरकारला, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. ते म्हटले आम्ही राज्यात अनेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत, पण तुमच्या 3 पक्षातले कुठले तरी 2 पक्ष एकमेकाशी भांडतात आणि आम्हाला ते काम करणं शक्य होत नाही. आमच्यावर दबाव येतो, आम्हाला उचलून घेऊन घेतलं जातं, आम्हाला मारहाण होते, आम्हाला धमक्या दिल्या जातात, आमच्याकडून खंडणी मागतात. आणि म्हणून तुम्ही काहीतरी आमच्या संरक्षणाची व्यवस्था करा, नाहीतर 15 फेब्रुवारी नंतर आम्ही सगळं काम बंद करतो. आता राज्याची कायदा व सुव्यवस्था कशी बिघडलेली आहे ह्याचं हे दुसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण, महाराष्ट्र सरकारने त्यांच्या बजेटच्या बाहेर जाऊन 1,60,000 कोटी रुपये जाहीर केले पुरवणी मागण्यात वगैरे वगैरे घोषणा सगळ्या. आता तुमच्यापैकी जर ओळखीचे कोण कॉन्ट्रॅक्ट असतील तर त्यांना माझा सल्ला सांगा. मी बरेच वर्ष राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केले. बजेटच्या व्हाईट पुस्तकामध्ये, पुरवणी मागणीच्या व्हाईट पुस्तकामध्ये जेवढा आकडा असेल तेवढंच काम करा म्हणा. समजा 10 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, फार उत्साहानं 7-8 कोटीचं काम केलं तरी बजेटच्या पुस्तकात त्याला 2च कोटी असतील, तर वरचे 7-8 कोटी मिळायला त्याला 2-3 वर्ष घासावी लागेल, कारण पैसेच नसतील सरकारकडे. निवडणुकीच्या नंतर येणारा अर्थमंत्री आणि सरकार यालाही मागची बिलं देता देता नाकीनऊ येणार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना सांगा, आता ते कॉन्ट्रॅक्टरनी कामं घेताना काहीतरी दिलेलं असेल, ते बुडलंच, तो विषय संपला. पण त्याचबरोबर जेवढं बजेटच्या पुस्तकात आकडा दिलाय त्या आकड्याच्या पुढे जाऊ नका म्हणा, नाहीतर मग कर्ज फेडत बसावं लागेल कुठल्या तरी बँकेचं. तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपला देश मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळी फक्त 56 लाख कोटी रुपयाच्या कर्जाचा होता. आज 205 लाख कोटीचं कर्ज आहे. घरी गेल्यावर तुमच्या घरात तुमचा नातू, मुलगा लहान असेल, त्याला जाऊन तुम्ही बेलाशक सांगा की तुझ्या डोक्यावर 1.5 लाख रुपयाचं कर्ज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनं, IMFने सांगितलेलं आहे की आता कर्ज काढायचं थांबवा. जर वाढवलं तुम्ही तर श्रीलंकेसारखी तुमची अवस्था होईल, कृपा करून थांबा. आणि या देशामध्ये गुंतवणूक तर वाढत नाही मर्यादेपेक्षा जास्त. गुंतवणूक वाढली नाही, रोजगार निर्माण होणार नाही. रोजगार झाला नाही तर संपत्ती नवी निर्माण होणार नाही. नवी संपत्ती निर्माण झाली नाही तर परतफेड कर्जाची कशी करणार? म्हणून कदाचित पुढच्या 3-4 वर्षात आपल्या देशाला देखील आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागेल. मी फार लांब भाषण करत नाही, पण माझा मुद्दा एवढाच आहे, ज्यांच्या हातात राज्य आहे
त्यांनी या देशात काही अनर्थ तयार करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे किंवा आपोआप व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जागरूकतेने सामान्य माणसाला अधिक जागरूक केलं पाहिजे, डोळस केलं पाहिजे, त्याला ही सगळी माहिती दिली पाहिजे. टेलिव्हिजनच्या पलीकडेही यूट्यूबचं एक जग आहे, ते बघायला प्रोत्साहन नव्या पिढीला आपण दिलं पाहिजे. त्या यूट्यूबवर अनेक लोक मतांतर जाहीर सांगत असतात. ती माहिती लोकांना नव्या पिढीला जर मिळाली तर लोक त्यांचा ते निर्णय करतील. माझी आपणाला विनंती आहे की आपण शरद पवार साहेबांच्या मागे उभं राहण्याचा निर्धार केला आहे. अशोक पवार साहेबांच्या मागं तुम्ही सगळ्यांनी ताकद उभी केलेली आहे. शेवटी न्याय हा जगात कायम असतो, कधी अन्याय होत नाही, कायमचा न्याय असतो. अशोक बापूंनी जी तडफ दाखवली आहे, जो ठामपणा दाखवलेला आहे, त्यामुळं अशोक बापू हे किती एकनिष्ठपणाने शरद पवार साहेबांच्या मागे आहेत याचं उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ठीक आहे आज आमदार कमी असतील, परंतु महाराष्ट्रातलं जनमत मात्र शरद पवारांच्या बाजूने. आणि जोपर्यंत आपली मतांची बँक कमी होत नाही तोपर्यंत राजकारणात घाबरायचं नसतं. आणि म्हणून तुम्ही योग्य दिशेनं काम करताय. आपला पक्ष बळकट करण्यासाठी अशोक बापूंनी जिल्ह्यातही वेळ द्यावा. तुम्ही तुमच्या या मतदारसंघाची काळजी सगळ्यांनी ताकदीनं घ्यावी. पवार साहेबांना साथ देण्यासाठी तुम्ही आजपर्यंत जो निर्धार दाखवलेला आहे, ठामपणा दाखवला आहे, त्याचं मी विशेष कौतुक करतो. पुन्हा कधीतरी जाहीर मेळाव्याला येईन, पण आज तुम्हा सगळ्यांना मध्येच ऑन द वे भेटावं अशी इच्छा झाली. अशोक बापू म्हणत होते मी चांगला मेळावा घेतो, गडबड नको करायला, पण मी म्हटलं नाही, आता जाता मला भेटायचंच आहे. मग मेळावा घ्यायचा असेल, सभा घ्यायची असेल तर साहेबांना बोलून एखादी सभा आपण मोठी घेऊ, पण आत्ता मला जाऊन भेटायचं आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी आलो आहे. आज आपल्या सगळ्यांचं दर्शन यासाठी की तुम्ही ठाम काम करणारे, तत्वाच्या बाजूने राहणारी लोक आहात. अशा लोकांना मधून भेटलं तर प्रोत्साहन मिळतं आणि म्हणून तुम्हाला भेटायला आम्ही सगळे आलो आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. आमच्या शेवाळे बापूंचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष म्हणून आज जिल्ह्यात ते काम करतायत, तेही लांबून कुठून तरी इथं कार्यक्रमाला ह्या आजच्या आले. व्यासपीठावरील अशोक बापूंना साथ देणारी सगळेच पदाधिकारी यांचे मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला आल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार म्हणून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की आपली ढाल आहे, ही ढाल बख्खम शरद पवार मागे गेले म्हणून आपलं कर्ज अडवलं, हे कारखाना बंद पाडल्यावर म्हणजे याची आमदारकी पाडायची असं सगळ्या विरोधकांचं म्हणणं आहे. सगळ्याला हात जोडून विनंती आहे, आपल्या शरद पवाराकरता जीवाचं रान करा, अशोक बापू करता ढाल आहे, ह्या ढालीला सगळ्यांनी साथ द्या. एवढं बोलून सांगतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या या मार्गदर्शनासाठी ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभली ते राज्याचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील, उपस्थित जिल्हाध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे, या शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अशोक बापू पवार, राज्याचे आमचे महबूब शेख, सर्व पदाधिकारी, आपण तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.
हॅलो